वर्ध्यामध्ये अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्याविरोधात कारवाई। पानटपरीतून सुरू होती गांजाची विक्री। आरोपीच्या ताब्यातून 2.5 किलोहून अधिक गांजाचा साठा जप्त। फरार सराईत आरोपी अविनाश नायडूला विठ्ठलवाडी पोलिसांकडून अटक। त्याच्याकडून गावठी कट्टा जप्त। गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाला मिळाली होती ही माहिती। छत्रपती संभाजीनगरच्या सिरसगावमध्ये दुचाकीवरून तोंड बांधून आलेल्या 2 पुरुष आणि एका महिलेनं केली होती पोलीस पित्याची हत्या। कोयत्यानं अनेक वार करून तिघे पसार। जालन्यामध्ये 112 वर कॉल करून पोलिसांना खोटी माहिती दिल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल। आरोपीनं हत्या झाल्याची दिली होती खोटी माहिती। साकोली शहरातील एका हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफीच्या नावाखाली अल्पवयीन तरुणीशी अश्लील चाळे। पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून डॉक्टराविरोधात गुन्हा दाखल। नाशिक जिल्हा परिषदेतील महिला कर्मचाऱ्यांचा मानसिक आणि लैंगिक छळ। संबंधित अधिकारी निलंबित। अधिकचा तपास सुरू। जालन्यामध्ये 2 पुरुष साथीदारांसह एकाच मारहाण करणारी महिला जेरबंद। आरोपी महिलेकडून 95,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। सांगलीतील इरळीच्या एमडी ड्रग्ज कारखान्याचं थेट दाऊद कनेक्शन। दुबईतून सांगलीमध्ये ड्रग्जचा कारखाना चालवणारा मुख्य आरोपी अटकेत। दुबईतून आरोपी मुस्तफा कुब्बावालाला अटक। महाराष्ट्रामध्ये आणलं। बलात्कार आणि छेडछाडीचे आरोप असलेल्या आरोपीची पोलीस ठाण्याबाहेर हत्या। अरुणाचल प्रदेशमधील लोअर दिबांग व्हॅलीमध्ये घडली घटना। आरोपी तरुण आसाममधील रहिवासी असल्याची माहिती।